नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या नंतर नाशिकमधील सर्व पुरोगामी संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी डॉक्टर दाभोलकर यांची स्मृती आणि त्यांचे विचार जोपासले जावेत या दृष्टीने ही डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला सुरू केली. कुठलाही खंड न पडता आज 89वं पुष्प या व्याख्यानमालेमधलं गुंफलं जात आहे. दर महिन्याच्या 20 तारखेला ही जी व्याख्यानमाला असते त्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर जयंत नारळीकर अशा अनेक नामवंतांनी विचारवंतांनी आपले विचार इथे आपल्या समोर मांडलेले आहेत. महाराष्ट्रामधला हा एक महत्वाचा आणि यशस्वी प्रयोग आहे आणि दरवर्षी नाशिक मधल्या विविध संघटनांमधली एक संघटना दरवेळेला या मालेचं आयोजन करत असते. 36 एकूण संघटना याच्यामध्ये सामील असतात, एकत्र असतात. यावेळेचं जे व्याख्यान आहे ते राष्ट्र सेवा दल नाशिक आणि फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी या 2 संघटनांनी आयोजित केलेले आहे. तर या संघटनांनी आज डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित केलं. याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचे मनापासून आभार मानते, कृतज्ञता व्यक्त करते. या निमित्ताने खरं तर प्रत्यक्षामध्ये नाशिकला यायला आवडलं असतं, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला मन जोडणं त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचाच वापर करून त्याच्यावरच अवलंबून, किती तुटपुंज असलं तरी त्याच्यावर अवलंबून आपल्याला एकमेकांशी आपले विचार शेअर करावे लागतात. पण तरी सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये संघर्ष आणि समन्वय हे सूत्र मनामध्ये ठेवून काही विचार आपल्या सोबत शेअर करावेत, मांडावेत आपल्या समोर, अशा इच्छेने मी आज इथे आपल्या समोर आहे. काही वेळेला मला जेव्हा मूळ संदर्भ साधनांमधनं कोट करायचं असेल तेव्हा मी फक्त माझ्या पॉवर पॉइंट मधनं काही गोष्टी शेअर करेन, पटकन उतारा समोर असावा शब्दांचा म्हणून. पण अदरवाईज हे व्याख्यान सदीप नसेल, पॉवर पॉइंट नसलेलं हे व्याख्यान असेल. जेव्हा आम्ही या व्याख्यानाचा विषय काय असावा असं चर्चा गोटे सरांसोबत, शिर्के सरांसोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा विचार असा केला की आपल्या इतिहासामध्ये, म्हणजे माझं आता क्षेत्रच इतिहासाचं आहे त्यामुळे मी त्याच्यापेक्षा खूप जास्त वेगळं काही मला येत नाही, पण इतिहासाचा विचार करताना काही सूत्र दिसतात का आपल्याला आशयाची, विषयाची, किंवा काही विचार आपल्याला सातत्याने विशेषतः भारताच्या इतिहासामध्ये काही असे विचारांचे प्रवाह दिसतात का, ज्याला आपण इंटलेक्च्युअल हिस्ट्री असं म्हणतो, विचारांचा इतिहास असं ज्याला म्हणतो. तर या विचारांच्या इतिहासाकडे कदाचित लक्ष वेधलं जावं या दृष्टीने आजचा विषय आम्ही चर्चा करून निवडला आणि म्हटलं की प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये हे संघर्ष आणि समन्वयाचं सूत्र कसं दिसतं आपल्याला. तर याची थोडीशी आपण मांडणी करून पाहूयात आणि अर्थातच नंतर प्रश्नोत्तर होतील त्यावेळेला यावरती आणखीनही आपल्याला चर्चा करता येईल. पण या संदर्भामध्ये माझं जे काही शिक्षण करताना किंवा नंतर या शिक्षकी पेशामध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत काम करताना जे काही वाचन झालं त्याच्यामधनं काही सूत्र मला विशेषतः साहित्यामधनं, इतरही अनेक साधनं असतातच इतिहास समजून घेण्याची, पण मला साहित्याची जरा विशेष आवड असल्यामुळे त्याच्यामधनं काही सूत्र दिसली ती इथे समोर मांडावी असं या निमित्ताने वाटतं. याखेरीज या व्याख्यानमालेचं जे नाव आहे ते फार लक्षणीय आहे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला. तर हे विवेकाचं सूत्र मला असं वाटलं की या निमित्ताने अधोरेखित करता आलं भारतीय इतिहासाच्या मदतीने, तर आणखीन ते अन्वर्थक होईल. या दृष्टीने मी एक 2-3 विषय सूत्र अशी डोक्यामध्ये ठेवली होती. तर क्विकली स्क्रीन शेअर करून मी त्यातले काही समोर मांडेन आणि परत स्क्रीन शेअरिंग बंद करेन. इतिहास आणि विवेक या गोष्टींचा नक्की काय संबंध असतो हे मला आपल्यासोबत बोलायचंय.
संघर्ष आणि समन्वय ह्या दोन गोष्टी म्हणजे नक्की मला काय अभिप्रेत आहे हे मला इथे मांडायचंय. आणि जेव्हा आपण म्हणतो प्राचीन भारताचा इतिहास, तेव्हा त्याचा नक्की काय अर्थ असतो, प्राचीन म्हणजे काय, भारतीय म्हणजे काय, यांचाही थोडा उहापोह करावा असं माझ्या मनामध्ये आहे. तर ह्या 3 सूत्रांच्या सहाय्याने काही एक विचार मांडायची माझी इच्छा आहे. सर्वप्रथम जरी तिथे सूत्र अशी मांडलेली असतील तरी मी थोडं उलटपालट करेनच. सर्वप्रथम प्राचीन म्हणजे काय आणि इतिहास म्हणजे काय. तर प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन हे शब्द आपण अनेकदा इतिहासाच्या संदर्भामध्ये किंवा कुठल्याही कालमापनाच्या संदर्भामध्ये अनेकदा वापरत असतो, ऐकत असतो. पण शब्दाचा त्या अर्थ नक्की काय अभिप्रेत आहे, तर भारतीय इतिहासाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण प्राचीन इतिहासाबद्दल बोलतो तेव्हा साधारणतः हडप्पा संस्कृतीपासून ते भारतामध्ये सामंतशाहीची सुरुवात, मध्ययुगाची सुरुवात होईपर्यंत म्हणजे इसवी सनाच्या 6व्या, 7व्या, 8व्या शतकापर्यंत असा एक ढोबळमानाने आपण इतिहासाचा पट समोर मांडू शकतो. हे ढोबळमानाने म्हणण्याचं कारण असं की इतिहासाची आपण काय व्याख्या करतो त्याच्यावरती पण ते बरंचसं अवलंबून असतं. म्हणजे असं की इतिहास म्हणजे 1 जानेवारी रोजी अमुक मध्ययुग सुरू झालं असं नसून एखादं युग असतं किंवा एखाद्या गोष्टीचा इतिहास जेव्हा घडत असतो तेव्हा तो अनेक अंगांनी होणारा एक प्रवास असतो. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या आपण कदाचित आता हे इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया वापरतोय म्हणजे आपण डिजिटल युगामध्ये पोहोचलेलो असू. परंतु आपल्या इतर अनेक आचार विचारांमध्ये कधी कधी आपण मध्ययुगीन विचार करतो, कधी कधी अनेक प्राचीन प्रथा परंपरा सुद्धा आपण अजूनही तशाच पुढे चालवत असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला साधं सोपं हे प्राचीन आहे, हे मध्ययुगीन आहे असं लेबल लावता येणं शक्य नसतं. त्यामुळे काळाच्या प्रवाहामध्ये हे प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन हे शब्द हे आपण आपल्या सोयीसाठी त्यांना दिलेले, चिकटवलेले लेबल आहेत. हे एकदा लक्षामध्ये घेतलं की मग ते थोडंसं लवचिक पद्धतीने आपण का वापरतोय हे सहजपणे आपल्याला समजून येईल. तरी सुद्धा आपल्या सोयीसाठी आपण हडप्पा ते इसवी सनाचं गुप्तोत्तर काल ज्याला म्हणतात म्हणजे 4थं, 5वं, 6वं, 7वं शतक साधारणतः त्याच्यात पुन्हा पुढे मागे होतं म्हणून मी एवढा मोठा 400 वर्षांचा कालखंड इथे गृहीत धरते. तर हा कालखंड म्हणजे आता जेव्हा आपण हडप्पा संस्कृतीबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही म्हणाल की भीमबेटकाची चित्र आहेत आपल्याकडे किंवा भारतीय इतिहासामध्ये आणखीनही इतर अनेक संस्कृती आहेत ज्यांचा इतिहास याहीपेक्षा मागे निश्चितच जाऊ शकतो हडप्पापेक्षाही. कारण हडप्पा ही आपल्याला माहितीये नागरी संस्कृती होती आणि नगराचा एखाद्या जेव्हा उदय होतो तेव्हा त्याच्या आधीपासून एक ग्रामीण संस्कृती तिथे अस्तित्वात असणं हे गृहीतच आहे. म्हणजे भूतकाळ नव्हता अशातला भाग नाही, पण इतिहासाचा प्राचीन कालखंड आपण ह्या हडप्पा आणि त्याच्या पुढच्या कालखंडापासून गृहीत धरतो. त्या पूर्वीचा जो कालखंड आहे त्याला आपण प्राग इतिहास असं म्हणतो. इव्हन हडप्पाकालीन जो इतिहास आहे त्याचे आपल्याला आर्किओलॉजिकल, पुरातत्व शास्त्रीय पुरावे समजू शकतात की तिथे काय बैलगाडीचं छोटं खेळणं केलेलं दिसतंय किंवा ते बांगड्या बनवत आहेत किंवा घरं बांधलेली आहेत, अंडरग्राऊंड त्यांची सांडपाण्याची उत्तम व्यवस्था आहे. हे सगळं आपल्याला उत्खननामधनं समजतं. परंतु त्यांनी काही लिहून ठेवलंय का आणि लिहिलं असेल तर ते आपल्याला समजतंय का असा जर आपण प्रश्न केला म्हणजे त्यांनी होऊन काही मुद्दाम नोंद केली आहे का लिखित स्वरूपाची, तर त्यांनी खूप नोंद केली आहे पण आपल्याला काही ती अजून वाचता आलेली नाहीये. त्यामुळे याला तांत्रिक भाषेमध्ये इतिहासाच्या प्रोटो हिस्ट्री असं म्हणतात. म्हणजे इतिहासाच्या जस्ट थोडा अगोदरचा काळ असं त्याला म्हटलं जातं. पण तरी सुद्धा आपण तिथनं सुरुवात करायची म्हटली तर या हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला काही संघर्षाची सूत्र, काही समन्वयाची सूत्र दिसतात का, तर हे इथून पुढे आपण ऍक्च्युअल लेक्चर मधलं जे मला काही दाखले द्यायचे त्यांच्या चर्चा करताना याबद्दल आपण बोलूया. सुरुवातीला मी जे विषय सूत्रांबद्दल बोलते त्यात प्राचीन इतिहास म्हणजे कुठला कालखंड मला अभिप्रेत आहे ते सांगितलं. दुसरा भाग असा की ज्याला मी आज भारतीय म्हणते
ते भारत हे राष्ट्र, राज्य, नेशन ही 19व्या आणि 20व्या शतकामध्ये निर्माण होऊन निर्माण झालेली, उदयाला आलेली अशी गोष्ट आहे. मग त्याच्या अगोदरचा हा जो भूप्रदेश आहे, ज्याला आपण ढोबळमानाने दक्षिण आशियाई भूप्रदेश असं म्हणतो, त्याला भारत हे नाव लावणं कितपत योग्य आहे, तर अगदी काटेकोरपणे पाहिलं तर आज ज्या अर्थाने आपण राष्ट्र, राज्य म्हणून भारताच्या सीमा या आपल्या मनामध्ये पक्क्या झालेल्या असतात, तसं ते अर्थातच त्या काळामध्ये नव्हतं. म्हणून तर आपण हडप्पा संस्कृती, जरी ती मोहेंजोदरो सारखी त्यातली शहरं आणि उत्खनन स्थळ आजच्या पाकिस्तानमध्ये असतील आणि काही इतर आणखीनही विविध प्रदेशांमध्ये पसरलेली असतील, तरी सुद्धा आपण ती भारताच्या इतिहासाचा गौरवशाली आणि आपल्याला अतिशय आवडणारा असा कालखंड म्हणून आपण त्याला समावेश करत असतो भारताच्या इतिहासात. त्यामुळे भारतीय असं जरी मी म्हटलं तरी त्याला आजच्या राष्ट्र राज्याच्या सीमा तिथे लागू होत नाहीत, हे पण एक आपल्या मनामध्ये जस्ट लक्षात ठेवायचं. प्राचीन म्हणजे काय आणि भारतीय म्हणजे काय अभिप्रेत आहे याची आपण चर्चा केली. आता संघर्ष आणि समन्वय म्हणजे नक्की मला काय अभिप्रेत आहे याची थोडीशी मांडणी करते. संघर्ष म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये आपण जर गेलो तर घर्षण, एखाद्या गोष्टीचं दुसऱ्याशी घासलं जाणं असा त्याच्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. तर संघर्ष म्हणजे काहीतरी कशाशी तरी इतकं जवळ येत आहे की त्यांचा एकमेकांशी त्यांचं दोघं एक ह्या दिशेला चाललंय आणि दुसरा विरुद्ध दिशेला चाललाय, अशा स्थितीमध्ये त्यांचं घर्षण होताना आपल्याला दिसतं. म्हणजे काहीतरी दोन गोष्टी आहेत अशा ज्या एकमेकांच्या ज्या दोन्ही मिळून एकाच दिशेला आत्ता तरी जात नाहीये, त्या एकमेकांना भिडतायत, एकमेकांशी कदाचित संवाद करतायत, कदाचित एकमेकांशी त्या लढाई करतायत, कदाचित त्यांचं भांडण होतंय. आणि समन्वय ह्याच्यामधनं सम, अनु आणि अयन, म्हणजे जसं रामाचा प्रवास, रामायण, तसं अयन म्हणजे प्रवास करणं, समांतर प्रवास करणं, एकमेकांच्या सोबतीने प्रवास करणं म्हणजे समन्वय. तर प्राचीन भारताचं जेव्हा आपण इतिहासाची मांडणी करतो आहोत, तेव्हा काही बाबतींमध्ये आपल्याला असं दिसतं की ही एक गोष्ट आहे. समजा असं धरून चालू आपण की पशुपालक पद्धतीने वैदिक संस्कृतीमधले लोक जगत होते, की ते गायी पाळत होते आणि त्यांचं दोहन करून त्यांचं दूध वगैरे काढून तशी पशुपालनाची त्यांची संस्कृती होती. अर्थात चांगल्या पूर्णांच्या शोधामध्ये ते वैदिक संस्कृतीतले लोक एका जागेहून दुसऱ्या जागी फिरत असत. हा पशुपालक संस्कृती चा एक प्रवाह चाललेला दिसतो. कधी कधी असं दिसतं की या संस्कृतीचा शेती करणाऱ्या संस्कृतीशी संघर्ष झालेला आहे, की शेती करणाऱ्या लोकांना अर्थातच पशुपालक लोकांचा जगण्याचा जो मार्ग आहे तो त्यांना काही खूपसा सोयीचा नाहीये, कारण शेती ही तुम्हाला एका जागेवरती राहून करावी लागते आणि पशुपालन करताना तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हिंडावं लागतं. त्यामुळे पशुपालकांची घरं ही पक्क्या स्वरूपाची नसतात. वेगळ्या शेती करणाऱ्यांची घरं चांगली बैठी ऐसपैस मोठी घरं असतात, कारण त्यांना गोष्टी स्टोरही करायच्या असतात त्याच्यामध्ये. ह्यांच्या संस्कृतीमध्ये फास्ट स्पीडने एका जागेहून दुसऱ्या जागी वेगामध्ये जाण्याला महत्व आहे पशुपालकांच्या संस्कृतीत. वेळाच शेतकऱ्यांच्या संस्कृतीमध्ये चांगली चांगली अवजारं निर्माण करणं आणि त्यातून अधिकाधिक शेतीचं उत्पन्न मिळवणं याला अधिक महत्व अर्थातच दिलेलं जाताना दिसतं. असे त्या संस्कृतीमधले काही आवश्यक आणि काही गरजेचे असे कदाचित कधी कधी तंत्रज्ञान असतं, कधी विचार असतात, कधी प्रथा परंपरा असतात. ह्यांचा कधी आपल्याला संघर्ष झालेला दिसतो आणि कधी आपल्याला त्यांच्यामध्ये समन्वय झालेला दिसतो, की चला आपण तुम्ही काय करताय, तुम्ही पशुपालन करताय का, ठीक आहे, आमच्या शेतामध्ये या. आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना की या पावसाळ्याच्या सुरुवातीला मेंढपाळ लोकांना शेतामध्ये बसवलं जातं त्यांच्या मेंढ्यांना, म्हणजे आणि आपल्याला मेंढ्यांपासून चांगलं खत मिळतं. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचाही फायदा होतो, त्यांना खत मिळून, आणि धनगर किंवा मेंढपाळ जे समूह असतात त्यांनाही राहण्यासाठी जागा आणि थोडं बहुत त्याचा मोबदला मिळतो. असं पशुपालनाची संस्कृती आणि शेतीची संस्कृती यांच्यात कधी कधी समन्वयही होताना दिसतो, कधी कधी आपल्याला त्यांच्यात संघर्षही होताना दिसतो. तर हे मी जस्ट एक उदाहरण दिलं, पण असे अनेक संघर्षाचे आणि वेगवेगळ्या
क्षेत्रांमधल्या समन्वयाचे आपल्याला दाखले प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये मिळत जातात. तर ह्या दृष्टीने मला संघर्ष आणि समन्वय या गोष्टींची इथे मांडणी करावीशी वाटली. अर्थातच संघर्षामध्ये दुसऱ्या प्रकारचा जो आपल्या चटकन लक्षामध्ये येतो असा युद्धासारखा हिंसक अशा स्वरूपाचाही संघर्ष आहे. कधी कधी तो संघर्ष पर्यावरणाशी आहे की मला इथे शेती करायची आहे पण माझ्याकडे लोखंड नसल्यामुळे इतकं घनदाट जंगल आहे, मी ते कसं काय बरं जंगल कापून शेतीसाठी जमीन तयार करू, असा निसर्गाशी पर्यावरणाशी झालेला माणसाचा संघर्ष आहे. कधी कधी माणसांमधला आहे, माणूस आणि पशूंमधला आहे. असे अनेक स्वरूपाचे संघर्ष आणि त्यातून मानवी संस्कृतीने काढलेले समन्वयाचे मार्ग हे आपल्याला प्राचीन इतिहासामधनं बघता येतात. तर संघर्ष आणि समन्वय आणि आपण असं पाहिलं होतं की इतिहास प्राचीन आणि भारतीय म्हणजे काय आणि इतिहास आणि विवेक म्हणजे काय याची आपल्याला एक मांडणी करायची होती. इतिहास आणि विवेक याचा इथे काय संबंध आहे. तर इतिहास या शब्दातनं मला काय अभिप्रेत आहे, इतिहास या शब्दामधून मला असं वाटतं की इति व आस असं घडलं म्हणजे काहीतरी गोष्ट घडून गेली, त्याची कोणीतरी नोंद ठेवली आणि त्या ठेवलेल्या नोंदीच्या आधारावरून तुम्ही असाल, मी असेल, कोणीतरी असेल, मला नाणं सापडलंय, मला मडकं सापडलंय, मला लेख सापडलाय, मला गाणं सापडलंय, जात्यावरची ओवी सापडली, जुना फोटो सापडलाय. अनेक स्वरूपाचे आपल्याला पुरावे इतिहासामधल्या म्हणजे गतकालीन लोकांनी सोडलेले दिसतात. त्या पुराव्यांच्या आधाराने आपण एक पुनर्रचना करत असतो, रिकन्स्ट्रक्शन, रिकॉन्स्टिट्यूशन. पुन्हा एकदा नक्की कसं झालं असेल, हे लोक या मडक्याने काय करत असतील, पाणी पित असतील का त्याच्यामध्ये धान्य साठवत असतील, अशी आपण आपल्या मनाने इतिहासातल्या घटनांची पुनर्मांडणी जी करतो त्या मांडणीला इतिहास म्हटलं जातं. म्हणजे इतिहास ही एक रचना आहे. घडून गेलेल्या गोष्टींना भूतकाळ असं म्हणायचं आणि त्या भूतकालीन गोष्टींचे कुणी कुणी सोडलेले पुरावे असतात. त्या पुराव्यांच्या आधाराने आपण जे आज मांडणी करतो आजच्या श्रोतृवर्गासाठी तिला इतिहास असं म्हणायचं. तर हा थोडा जो फरक आहे तो मुद्दाम सुरुवातीलाच सांगितला कारण आपल्याला इतिहास हा शब्द खूप सहजगत्या आपण गतकालाला समानार्थक म्हणून वापरतो. पण इथे मला जो अभिप्रेत येतो इतिहास हा एक अभ्यासाचा विषय की ज्यामध्ये केलेली गतकालाची मांडणी केलेली असते रचना. आणि विवेक विवेचन करा असं ज्याला आपण म्हणतो. पुन्हा संस्कृतच्या व्युत्पत्तीमध्ये मागे जाता येईल आपल्याला. विवेक करणं म्हणजे फरक करायला शिकणं. विवेक करणं म्हणजे काय चांगलं काय वाईट, काय सुंदर काय असुंदर, काय योग्य काय अयोग्य, काय हवंय काय नको, कुठल्याही दोन गोष्टींमधला फरक करणं म्हणजे विवेक करणं. इंग्रजीमध्ये त्याला आपण अनेकदा डिस्क्रिशन असा शब्द वापरतो की शहाणपणाने शहाणी ज्याला म्हणू शकतो आपण, अशा शहाण्या विचाराने पुढचा मागचा विचार करून पेचपास ठेवून काय करायला हवं आणि काय करायला नको याचा विवेक करणं, कार्य विवेक असा शब्द वापरला जातो अनेकदा. किंवा सद असद विवेक बुद्धी, काय असायला हवं आणि काय सत आहे आणि काय असत आहे यांच्यामध्ये फरक करणारी बुद्धी. त्यामुळे विवेक व्याख्यानमाला ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला हे मला फार लक्षणीय वाटलं कारण इतिहासामध्ये या विवेक बुद्धीची अत्यंत गरजही असते. प्रत्येक इतिहासकाराकडून इतिहासाच्या अभ्यासकांकडून आपण त्याची अपेक्षाही ठेवत असतो. विवेक करता आला पाहिजे की भले मला इतिहासामध्ये काही एखादी गोष्ट सापडली पण त्या सापडलेल्या गोष्टीमुळे समाजापुढे ती मांडताना मी काही एक विवेक बुद्धीचा विचार करणार की हातात आलेले सगळेच्या सगळे पुरावे मी लगेचच्या लगेच समोर आणून मांडून त्याला काही संदर्भ देणार नाही आणि धाड नुसता एक मोठा ढीग पुराव्यांचा लोकांसमोर उभा करणार. हा जो विवेक आहे तो इतिहासकाराच्या मनामध्ये असणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे इतिहासाचा विचार करताना ही विवेक बुद्धी सतत वापरात आणावी लागते. यामुळे मला हा विशेष आनंदाची गोष्ट वाटली की या व्याख्यानमालेचं नाव विवेक व्याख्यानमाला असं ठेवलेलं आहे. आता ही सगळी सूत्र जी आपण सुरुवातीला मांडली की भारतीय म्हणजे काय, प्राचीन म्हणजे कुठला कालखंड आहे, संघर्ष आणि समन्वयाची सूत्र आपल्याला या इतिहासाच्या दाखल्यांमधनं शोधायचे आहेत म्हणजे नक्की काय करायचंय आणि इतिहास
आणि विवेक यांचा काय संबंध आहे. ह्या पार्श्वभूमीवरती मला काही प्राचीन भारतामधल्या विशेषतः साहित्यिक पुराव्यांमधनं सापडलेले दाखले तुमच्या समोर मांडावेसे वाटतात, की ज्यातून आपण पाहू यात अशी माझी अपेक्षा आहे की भारतीय इतिहासामध्ये किंवा खरं तर कुठल्याही ऐतिहासिक कालखंडाचा विचार करता समन्वय हा जो समन्वयाचा अंतःप्रवाह आहे तो अधिक जोमदार आहे, अधिक कसदार आहे. आणि संघर्ष हे अर्थातच होत असतात. अनेक लेवलला, अनेक स्तरांवरती संघर्ष होत असतात. पण मानवी संस्कृती जेव्हा टिकून राहते ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, बराच काळपर्यंत जेव्हा एखादी संस्कृती प्रवाहित राहत असते, तेव्हा या संघर्षाच्या सोबतीनेच, म्हणजे जर प्रवाहाचंच रूपक पुढे न्यायचं झालं तर वरती भले कितीही लाटा येऊ दे, रिव्हर बेड जे असतं, नदीचा जो तळ असतो तो कॉन्स्टंट राहत असतो, तो कायमस्वरूपी राहत असतो. वरती कधी कधी पूर येतो, कधी कधी पाणी आटतं, कधी कधी ते खूप फोफावून पाण्यामध्ये लाटा भोवरे निर्माण होतात. पण इतिहासामधनं संस्कृतीचा जो एक समन्वयाचा तळ आहे, तो तळ अधिक मला इतिहासाचा अभ्यास करताना विशेषत्वाने जाणवतो असं म्हणूया. कुणाला संघर्षाची बाजू अधिक जोरात जाणवत असेल, पण मला ती समन्वयाची बाजू अधिक लक्षणीय वाटते. असा या व्याख्यानाचा माझ्या इत्यर्थ असेल, कन्क्लुझिव्ह किंवा त्या दिशेने मी ही मांडणी करते असं आपण म्हणू शकतो. ह्या दृष्टीने मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण मोहेंजोदरोच्या आणि हरप्पाच्या संस्कृतीपासून जर भारतीय इतिहासाकडे पाहायची सुरुवात केली तर असं लक्षामध्ये येतं की ही संस्कृती ही नागर संस्कृती होती. म्हणजे नगरं होती, इथे चांगली तटबंदी असणारी, उत्तम 2-2 मजली घरं असणारी अशी ही संस्कृती होती. म्हणजेच अर्थात ही संस्कृती काही भटकणाऱ्या लोकांची नव्हती. जर तुम्हाला आज इथे राहायचंय आणि 8 दिवसांनी दुसरीकडे कुठेतरी चांगल्या पूर्णाच्या शोधात जायचं असेल तर तुम्ही अर्थातच कॉन्क्रीटचं घर बांधणार नाही, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या निवाऱ्यामध्ये राहा. त्यामुळे ज्या अर्थी हडप्पा मोहेंजोदरो सारखी ही शहर नगर म्हणूयात आपण, शहर जरा जास्ती मोठं होतं. नाशिक सारखं शहर किंवा आणखी कोल्हापूर, पुणे आपण शहर मानतो, मुंबई आणखीनच मेगा सिटी. पण नगर म्हटलं तरी हरकत नाही, की ज्याला चारी बाजूनी तटबंदी असते, ज्याच्यामध्ये लोक विशिष्ट व्यवसाय करणारे राहत असतात, त्यांच्या त्यांच्या उपजीविकेची साधनं त्यांना तिथे मिळत असतात. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट नागरी संस्कृतीसाठी म्हणजे तिथे शेती होत नसते. आपण किती आपल्या बागेमध्ये, कुंडीमध्ये, गच्चीमध्ये शेती किंवा अन्न निर्माण करायचा प्रयत्न केला तरी कधी नागरी संस्कृतीमधले लोक अन्नासाठी त्यांच्या हिंटरलँड आजूबाजूच्या प्रदेशावरच अवलंबून असतात. म्हणजे जेव्हा एखादं नगर उदयाला येतं तेव्हा त्या नगरामध्ये, मी आज शिक्षकाचं काम करते, आणखीन कुणी वस्तू बनवत असेल, आणखीन कुणी सर्व्हिस इंडस्ट्री, व्यापारी असतील, पतपेढी सारखं आपण काम करतो, पैशाची देवाणघेवाण करत असतो, ह्या सगळ्या लोकांना त्यांचं अन्न कुठून मिळतं तर आजूबाजूच्या प्रदेशामधनं त्या अन्नाचा एक सुनिश्चित असा पुरवठा त्यांना होत असतो. आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की प्राचीन भारताचा इतिहास जेव्हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही अलेक्झांडरची लढाई झाली, त्याच्या आधी हडप्पा संस्कृती, आर्यांचं आक्रमण, अशी काही काही आपल्याला भयंकर एपिसोडिक हिस्ट्री, एका तुकड्या तुकड्यांमधला इतिहास ऐकण्याची आपल्याला सवय झालेली असते. आणि त्यामध्ये होतं असं की नदीच्या पात्रामधले भोवरे तात्पुरत्या काळामधले आपल्या लक्षात येतात, पण प्रवाह हा वर्षानुवर्ष जो संतपणे वाहत राहिला आणि त्यातून एक आजूबाजूच्या प्रदेशाला, काही संस्कृतीला रस पुरवला जातोय, जीवनरस पुरवला जातोय, त्याचा विचार आपण सहसा करत नाही. म्हणून मुद्दाम हे समन्वयाचं आणि संघर्षाचं सूत्र मांडते. ज्या अर्थी हडप्पा, मोहेंजोदरो, आणखी इकडे पार महाराष्ट्रामध्ये दायमाबाद पर्यंत ही संस्कृती मोठ्या भूप्रदेशावरती पसरलेली होती, त्या अर्थी ह्या काळामध्ये एक नागरी संस्कृतीला आवश्यक असणारे असे उद्योगधंदे, की इथून सामान काहीतरी वस्तू घेतल्या आणि दुसरीकडे कुठल्या तरी ठिकाणी त्या पोहोचवल्या, यासाठी लागणारं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण नॉलेज नेटवर्क म्हणतो, ज्ञानाचं, माहितीचं एक जाळं या काळामध्ये निश्चितपणे उपलब्ध असणार.
कारण उठून तुम्ही बोटीमध्ये बसून कुठे दुसऱ्या शहरामध्ये गेला, दुसऱ्या गावामध्ये गेला, किनाऱ्याने अर्थात या लोकांचं बोटींचं सुद्धा नौकानयन हे सुद्धा किनाऱ्याने होत असे. आज जसं आपले जहाज अक्रॉस द सीज समुद्र उल्लंघून जातात तशी जात नव्हती, पण तरी तिथल्या लोकांची भाषा आली पाहिजे, तिथल्या लोकांना काय विकत हवंय हे समजलं पाहिजे. म्हणजे इंग्रजीमध्ये म्हण आहे की कॅरिंग कोल टू न्यू कॅसल, की न्यू कॅसलला जायचं आणि कोळसा घेऊन जायचं, की जिथे ऑलरेडीच कोळशाच्या खाणी आहेत, तर तो विकला जाणार नाही. तसं ज्या ठिकाणी जे विकलं जाईल त्याचं पूर्वज्ञान असल्याशिवाय व्यापारासारख्या बाजारपेठेसारख्या गोष्टी या उभ्या राहत नसतात. त्यामुळे एक सातत्यपूर्ण असं ज्ञानाचं जाळं, माहितीच्या देवाणघेवाणीचं नेटवर्क हे या काळामध्ये मोहेंजोदडो आणि हडप्पाच्या म्हणजे इसवी सन पूर्व साधारणतः इथे तेजस गर्गे सरांचं एक नाशिकचेच आहे, त्यांचं कोट घेतलेलं आहे, ते शेअर करते. तर आस्थाबद्दल बोलतायत गर्गे सर, पण हडप्पा संस्कृतीच्या काळाबद्दल त्यांनी जो कालनिश्चिती लिहिलेली आहे ती इसवी सन पूर्व 3200 ते इसवी सन पूर्व 1800 एका मोठ्या कालखंडामध्ये ही संस्कृती उदयाला आली, बहरली आणि त्या संस्कृतीचा हळूहळू लोप पावलेला आपल्याला दिसतो. अर्थातच कोणी आपल्याला किती सांगितलं की इथं हल्ले झाले, तिथं म्हणजे मॉर्टिमर व्हीलर सारख्या माणसाने म्हटलेलं होतं की इंद्रा स्टँड्स अक्युज्ड, म्हणजे इंद्राला पुरंदर असं जे नाव आहे इंद्राला ऋग्वेदामध्ये दिलेलं, तर त्याचा आणि याचा संबंध जोडून जरी आपल्याला अर्थातच दिसतंय की ऋग्वेदाचा कालखंड हा अजून 300-400 वर्षाच्या नंतर आहे. ह्या संस्कृतीचा अस्त झाल्याच्या नंतर 300-400 वर्षांनी आपल्याला वैदिक संस्कृतीचा उदय झालेला दिसतोय. पण तरी सुद्धा तत्कालीन काय त्याचे जे पूर्वग्रह असतील त्यांनी अशी मांडणी केलेली होती की हडप्पा संस्कृतीचा अस्त हा वैदिक संस्कृतीमुळे झालेला आहे. त्यांच्यामध्ये मोठी काहीतरी रक्तबंबाळ लढाई झाली आणि त्यामुळे संस्कृतीचा अस्त झाला. असं संघर्षपूर्ण चित्रण हे ऐकायला जरी किती आपल्याला चटकदार वाटत असलं तरी सुद्धा ते अर्थातच इथे असं दिसतंय की ते पुराव्यानिशी काही ते साबित होताना दिसत नाही. मग ते ढवळीकर सरांसारख्या अनेक पुरातत्वविद शास्त्रज्ञांनी आणि तेजस गर्गे सरांसारख्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी ही मांडणी आपल्याला केलेली दिसते की तांत्रिक प्रगती एकीकडे आणि आजूबाजूचं वातावरण आणि या दोन्हींमध्ये जेव्हा ताळमेळ असतो तेव्हा संस्कृती ही कुठेही विकास हा सुद्धा मोठा शब्द झाला, त्या संस्कृतीची वाटचाल अखंडितपणे चालत राहत असते. पण जेव्हा असं होतं की ही आपल्याकडे असलेली तांत्रिक प्रगती आणि आपल्या वातावरणामधले बदल हे काही एकमेकांशी जोडून घेऊ शकत नाही, तेव्हा त्या संस्कृतीचा हळूहळू लोप होत जातो. आणि तसंच ह्या हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत झालंय असं आपल्याला ते निर्वाळा होता. इथे सांगायचा मुद्दा असा की संघर्ष हा नेहमी माणसांमध्येच असतो असं नसून पर्यावरण आणि मानवी संस्कृती हा सुद्धा एक संघर्ष अतिशय महत्वाचा असतो आणि तो एखाद्या संस्कृतीला लोप पावण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. अर्थातच नव्याने सांगायची गरज नाही, ग्रेटा थनबर्गचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलंच असणार आहे आणि तिची माहिती असेल. पण पर्यावरणाचं आणि वातावरणातल्या बदलांचं जे आव्हान आहे ते आज आपण आणखीनच आपल्या कर्माने मोठं उग्र स्वरूप त्याला दिलेलं आहे. पण इसवी सनाच्या पूर्वी आपण पाहतोय की इसवी सन पूर्व 1800 म्हणजे आता आपण इसवी सनाच्या नंतर 2100 मध्ये होतं. 21+18 म्हणजे ही 2000 आणि ती साधारण 2000 धरून चालू आपण. अशी 4-1000 वर्षांपूर्वी सुद्धा आजपासून पर्यावरणाचा बदल हा मानवी संस्कृतीला अजिबात झेपणारा नव्हता. त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण थोडं म्हणजे बरंच खरं तर जपून राहायला हवं, पर्यावरणाचा विचार करायला हवा. हा एक इतिहासाचा कदाचित आपल्यासाठी दाखला होऊ शकतो, हा एक इतिहासाचा आपल्यासाठी धडा होऊ शकतो असं मी म्हणेन. तर हडप्पा संस्कृतीची आणि तिच्या ऱ्हासाची जेव्हा आपण चर्चा करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला संघर्ष आणि समन्वयाची काय काय सूत्र दिसतात. तर संघर्ष झाला आहे पण तो पर्यावरणाशी झालेला दिसतो आपल्याला आणि समन्वय जो आहे तो आजूबाजूच्या मोठ्या भूप्रदेशामधल्या अनेक विध घटकांची आहे. कारण जवळपास 1,00,000 स्क्वेअर माइल्स एवढा प्रचंड मोठा
भूप्रदेश आहे की ज्यामध्ये इकडे महाराष्ट्रामध्ये दायमाबाद पासून तिथे फार पाकिस्तानमध्ये आता आपण पाहिलं हे मोहिंजोदरो सारखी ठिकाणं आहेत. आणखीनही बरीच ठिकाणं हरियाणापर्यंत आहेत, राजस्थानमध्ये आहेत, गुजरातमध्ये लोथल सारखं उत्तम बंदर आहे. एवढ्या मोठ्या भूप्रदेशावरती एकमेकांशी समन्वय असल्याशिवाय, एकमेकांची काही एक माहितीची देवाणघेवाण असल्याशिवाय, सारख्या प्रकारची घरं, सारख्या प्रकारची सांडपाण्याची व्यवस्था, सारख्या प्रकारचं फॉर्टिफिकेशन, नगराभोवतीची तटबंदी हे असणं अवघड आहे. त्यामुळे एका समन्वयाच्या काय म्हणूया अधिष्ठानावरती ही संस्कृती उभी राहिली, परंतु पर्यावरणासोबत संघर्ष झाल्यामुळे संस्कृतीचा, हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला, लोप पावलेली ती आपल्याला दिसते असं आपल्याला म्हणता येईल. या संस्कृतीचा साधारणतः इसवी सनाच्या पूर्वी 1800 वर्षांच्या आसपास लोप पावल्याच्या नंतर, लोक म्हणजे काही सगळे लोक ठार मरून गेले अशातला भाग नाही, पण जी नगरं होती, जो भरभराटीला आलेला व्यापार होता, तो सगळा डबघाईला आला. बंदरं लोथल सारखी असतील, नद्यांचे प्रवाह बदलले, बंदरं गाळाने भरून गेली आणि मग त्या शहरांना, आता आपण अमेरिकेमधल्या डेट्रॉइट सारख्या शहराचं उदाहरण बघतो की जिथे एकेकाळी प्रचंड मोठा ऑटोमोबाईल इंडस्ट्री, कार वाहन उद्योग प्रचंड मोठा होता आणि मग नंतर मात्र असं झालं की तो उद्योग बंद पडल्यानंतर ते शहर हळूहळू रसहीन, निसत्व होत गेलं. तसे ह्या संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला तो जो त्या संस्कृतीचा प्रमुख उपजीविकेचं साधन आहे ते जेव्हा पर्यावरणीय बदलांमुळे हळूहळू निसत्व होत गेलं, तसतशी त्या संस्कृतीचं ग्रामीणीकरण झालं असावं असा एक पुरातत्व शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे लोक सगळी मरून गेली अशातला भाग नाही, पण संस्कृती, त्या संस्कृतीमध्ये जे शहरांमध्ये राहणारे नागर अशा स्वरूपाचे लोक होते, ज्यांना छानदार दाढी कोरून करण्याचा इतकी फुरसत होती. आपण त्या जिला डान्सिंग गर्ल म्हटलं जातं त्या मुलीचा पुतळाही आठवू शकतो 5वीच्या आपल्या पुस्तकाच्या चित्रामधून, की इतकी छानदारपणे ती आयटीत उभी राहिलेली आहे, कमरेवरती हात ठेवून, हातात सुंदर बांगड्या, केसांची उत्तम रचना केलेली आहे. एवढी सगळी फुरसत, एवढा सगळा वेळ मिळणं हे अर्थातच एका नागरी संस्कृतीमधल्या अर्बेन ज्याला म्हणतात, अत्यंत सॉफिस्टिकेटेड अशा स्वरूपाची जीवनसरणी ज्यांना जमू शकते, परवडू शकते, करायला वेळ असू शकतो, अशा नसते शक्य. त्यामुळे हे समन्वय आणि संघर्षाचं सूत्र हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात आपल्याला विशेषत्वाने लक्षामध्ये येतं. ह्याच्या पुढे आपण गेलो आणि एका वेगळ्याच अशा जनसमूहाची आपल्याला माहिती इतिहासामध्ये मिळायला लागते आणि ती अर्थात आपल्या वेद ग्रंथांमधून माहिती मिळते. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत मगाशीच आपण पाहिलं की तिथे पुरातत्वीय पुरावे भरपूर मिळतात, पण त्यांचा कुठलाही लिखित स्वरूपाचा पुरावा आपल्याला समजत नाही. त्यांनी लिहिलेलं आहे, आपल्याला वाचता येत नाही, हा त्याच्यामधला प्रॉब्लेम. पण तरी त्या म्हणजे हडप्पाच्या बाबतीत असं होतं की तिचे पुरातत्वीय पुरावे आपल्याकडे आहेत सगळे उत्खननात सापडलेले. वेगळ्याच वैदिक संस्कृतीच्या बाबतीमध्ये असं होतं. आता हळूहळू त्याच्यामध्ये असं म्हणतायत की काही उत्खननांमधनं, विशेषतः सिनोलीचं नाव मी वाचलं, पण माझा त्याबद्दल अभ्यास नाही विशेष. पण वैदिक संस्कृतीचे आपल्याला पुरातत्वीय पुरावे फारसे दिसत नाही. वेगळ्याच फारसे दिसत नाही असं मी म्हणते, अजिबातच नाही अशातलाही भाग नाही. कारण काही शहरांची, नगरांची, प्रदेशांची नावं निश्चितपणे आपल्याला कंटिन्यू झालेली दिसतात, तशीच पुढे चाललेली दिसतात. पण वैदिक संस्कृतीचं आपल्याला काय मिळतं तर उत्तम असे वेदांचं संपूर्ण आपल्याला संग्रह जो आहे, सूक्तांचा संग्रह, 4 वेदांमधला ऋग्वेद आहे आणि यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे आणि शिवाय त्यांच्या पुढे त्यांच्यावरती जे कॉमेंट्री केलेले ग्रंथ आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, आरण्यक आहेत मोठे. तर या सगळ्या वैदिक वाङ्मयामधनं आपल्याला या साधारणतः इसवी सन, तरी आपण इथे कालखंड ह्याच्यामध्ये बघूया. इथे मी दिलाच नाही, पण तरी साधारणतः इसवी सन पूर्व 1500च्या आसपास पासून पुढे आपल्याला या ऋग्वेद सगळ्यात जुना वेद आणि मग त्याच्या पुढे हळूहळू यजुर्वेद आणि सामवेद अशा रचना, त्याच्यामध्ये बरीचशी सूक्त कॉमनच आहेत, पण तरी सुद्धा
अशा रचना आपल्याकडे आजपर्यंत मौखिक पद्धतीने म्हणजे तोंडी पाठ म्हटलेली, जसं धनगरी ओव्या असतात आपल्याकडे, की ज्या परंपरागत गाण्यांमधून सुंबरानं मांडलाच्या रचना असतात, तशा ते सुंबरानं म्हणजे स्मरण, हे स्मरणामधनं आलेल्या या रचना आहेत. तर हे ऋग्वेदामधलं एक सूक्ताचा भाग नव्हे, हे पूर्ण सूक्त आहे. तर एक सूक्त मला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडावंसं वाटलं. कशासाठी? तर आणखीनही अनेक सूक्त आहेत. तुम्हाला माहीतच असेल की ऋग्वेदामध्ये दाशराज्ञ युद्धासारखे युद्धाचे प्रसंग आहेत. पणी आणि सरमा यांचा अतिशय सुंदर असा संवाद आहे, ज्यामध्ये ती सरमा ही देवांची दूती असते, निरोपे जासूद. तर ती आमच्या काही परत द्या, नाही तर आमचा इंद्र येईल आणि तुम्हाला ठार मारेल अशी धमकी देते. म्हणजे एकदम करिअर वुमन, प्रोफेशनल असल्यासारखी बोलणारी. असे अनेक संघर्षाचे आणि चांगले हिंसेचं डार्क अशी पार्श्वभूमी असणारे सुद्धा प्रसंग ऋग्वेदामध्ये आहेत. परंतु अर्थातच मला इथे हा महत्वाचा वाटला, म्हणून मी हे सूक्त इथे आपल्या समोर मांडते. हे सूक्त कशाबद्दलचं सूक्त आहे, तर उपजीविकेचे वेगवेगळे मार्ग, की माणसं जगतात कशी, काय काय मार्गांनी त्यांना आपलं पोट भरता येतं, याबद्दल ह्या सूक्तामध्ये ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामधलं 112वं सूक्त आहे. तर या सूक्तामध्ये त्यांनी काय काय वर्णन केलेलं आहे. आणि जसं सुतारकाम जो करत असतो त्या माणसाला लाकडाची गरज असते, वैद्य असेल तर त्याला रोगाची गरज असते, पुरोहित असेल त्याला सोमरस काढणारा मनुष्य हवा असतो. असं एक, जसं आपण जात्यावरची ओवी म्हणतो, किंवा जसा मगाशी उल्लेख केला सुंबरानं मांडलं, हे धनगर लोक जेव्हा रात्री मुक्कामी असतात तेव्हा ते एक आख्यान मांडून एकमेकांना गोष्टी सांगण्याचा तो मार्ग असतो. तसं सोमरस काढता काढता म्हणण्याचं हे गाणं, म्हणून हे 9व्या मंडलामधलं 112 नंबरचं आपल्याला सूक्त दिसतं. की त्याचा एक रिफ्रेन, ध्रुवपद असं आहे की हे सोमरसा इंद्रासाठी झरझर व्हा, म्हणजे पटपट तू रस निघू दे त्या सोमाच्या काड्यांमधनं, असं त्याचं ध्रुवपद आहे. पण आजूबाजूच्या गोष्टी मला फार इंटरेस्टिंग त्याच्यामधल्या वाटल्या, की जो बाण बनवत असतो मनुष्य, त्याला काय हवं असतं, पाखरांची पिसं हवी असतात, टोकासाठी गारगोटीचे दगड हवे असतात, बाण विषारी व्हावा ह्याच्यासाठी वाळवलेल्या वनस्पती लागतात त्याला. किंवा आणखीन 3ऱ्या सूक्तामध्ये म्हटलंय की आई माझी जात्यावरती पीठ करण्याचं काम करते, मी कामकरी आहे, माझे वडील वैद्य आहेत. म्हणजे एका कुटुंबामध्ये राहून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उपजीविका, अर्थात हे आजही आपण करतच असतो, वेगवेगळे मार्ग आपले उपजीविकेचे किंवा उद्योगधंदे म्हणून, अगदी त्याच्यावर पैसेच मिळत असतील असं नाही, पण आपले करण्याची जी काही कामं असतात ठरलेली, ती आपण श्रमांची विभागणी म्हणून फार त्याला इथे दिसते. घोड्यांना रथ हवा असतो, बेडकाला पाणी हवं असतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधनं सांगायचं त्या ऋषी, म्हणजे ज्याला ते सूक्त दिसलं असं म्हटलं जातं, रचनाकार म्हणूयात आपण, त्यांना सांगायचंय असं की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. आपल्याला इतिहासाच्या अभ्यासकांना किंवा एक संस्कृती समजून घ्यायची असेल जर ऋग्वेदाच्या काळातली, तर आपल्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की लोक काय काय करत होती. बाण वापरणारा मनुष्य आहे, त्याला पैसे देणारा मनुष्य आहे, वैद्य आहे, पुरोहित आहे, आणखीन घोडे आहेत, रथ आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी एका पुन्हा अशा संस्कृतीचं इथे चित्रण केलेलं आहे असं मला वाटतं, की ज्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोक एकमेकांवरती अवलंबून आहेत. अर्थात संस्कृती म्हणल्यावरतीच त्याच्यामध्ये अनुस्यूतच आहे, अभिप्रेतच आहे की अनेक प्रकारचे उद्योगधंदे करणारी लोक एकमेकांशी काही विशिष्ट नातेसंबंध असतील, व्यावसायिक संबंध असतील, ज्याच्यामुळे जोडली गेलेली असतात. पण इथलं हे मला विशेष चित्रण छान वाटलं, मजेशीर हृदय वाटलं, की काय काय प्रकारची कामं या संस्कृतीमधले लोक, ऋग्वेदाच्या संस्कृतीमधले लोक करत होते. समन्वय, एकमेकांच्या मध्ये ताळमेळ असणं, हे सूत्र या सूत्रामधनं खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट होतं असं मला वाटतं. की
ज्या अर्थी कोणीतरी पैसे घेऊन माझ्याकडे येईल त्या अर्थी मी आधीच पाखरांची पिसं जमवून ठेवले, चकचकीत दगड जमवून ठेवले, औषधी वनस्पती आधीपासून जमा केल्या, मग त्या वाळवून ठेवल्या. म्हणजे हा जो एक ट्रस्ट आहे की कोणीतरी माझ्या दुकानामध्ये माझ्या गाळ्यावरती येईल आणि मला तो बाण बनवायला सांगेल आणि त्याच्या बदल्यात मला इतके पैसे मिळतील, पैसे किंवा धन मिळेल की ज्यामधून माझी उपजीविका होऊ शकते. हे जे सगळं एक एकमेकांशी असणारं परस्पर संबंधांचं जाळं आहे ते समन्वय असल्याशिवाय, अयन एकमेकांच्या सोबतीने प्रवास करणं असल्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे ऋग्वेद हा एक दाखला इथे मुद्दाम मी माझ्यासाठी घेतला की संघर्ष तर निश्चित आहे, कुणाशी संघर्ष आहे या लोकांचा, तर रोगाशी संघर्ष आहे. वैद्य आहे आणि त्याला तो रोग बरा करणारे, म्हणजे जसं आज आपण करोना व्हायरसशी लढतोय तसं त्या काळामधलेही लोक पुढे अथर्ववेदाचाही मी दाखला घेतलेला आहे. पण तकमन हा एकदम त्यांचा लाडका म्हणजे काय, खूप झाल्याचा उल्लेख येतो असा तापाचा रोग होता. नंतर कावीळ सारख्या रोगांचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. म्हणजे बेसिकली अनारोग्य ह्या गोष्टीशी त्यांचा मोठा संघर्ष ऋग्वेदाच्या संस्कृतीमध्ये पुढे जाऊन अथर्ववेदाच्या सुद्धा संस्कृतीमध्ये होताना आपल्याला दिसतो. आणि त्या संघर्षातून वाट काढण्यासाठी या माणसांनी एकमेकांचे हात धरून एकमेकांशी समन्वय ठेवून की ठीक आहे मी शेती करतो, तू औषध पाण्याचं बघ आणि मला त्याच्या बदल्यामध्ये तू मी तुला काहीतरी हिरण्य असा इथे शब्द वापरलाय, आता दरवेळेला सोन्यानीच देवाणघेवाण होते अशातलाही भाग नाही, इतरही गोष्टींची देवाणघेवाण होते. तर मी तुझ्यासाठी धान्य देईन, त्याच्या बदल्यात तू मला औषध देत जा. जसं आज आपण अभ्यास करताना किंवा पुढे मध्ययुगाचा अभ्यास करताना जसं बलुतेदारीची प्रथा असं आपण म्हणतो की काही लोक हे वस्तू घडवत होते किंवा काही वेगवेगळ्या सेवा पुरवत होते, त्याच्या बदल्यात शेतकरी लोक त्यांना धान्य देत होते. अर्थात त्याच्यामधनं पुढे जाती संस्था आणि मोठा शोषणाची एक यंत्रणा उभी राहिली आणि तोच एक माणसांचा जगण्याचा संघर्ष आजतागायत आपल्याला लढावा लागतोय. हा भाग वेगळा. पण इथे ऋग्वेदाच्या संदर्भामध्ये बोलताना असं आपल्याला म्हणता येईल की तितकी जसं पुढे जाऊन आपण बघतोय जाती संस्था प्रखर आहे किंवा जन्मजात आहे, तसं इथनं आपल्याला दिसत नाही की हा म्हणतोय की मी काय करतोय, तुम्ही कामकरी आहे, वडील माझे वैद्यकीय करताय आणि आई घरामध्ये पीठ करण्याचं काम करते. म्हणजे उपजीविकेचे जे मार्ग आहेत त्यांच्यामध्ये थोडी बहुत लवचिकता आपल्याला या कालखंडामध्ये दिसते, कारण समन्वयाचा मार्ग अजून तरी हे लोक अनेक गोष्टींच्या बाबतीत अनुसरतायत असं दिसतं. याचा अर्थ काही युद्धबिद्ध झालीच नाही का, सगळे गुण्यागोविंदाने राहत होते का, तर असं अर्थातच अजिबात नाही. ऋग्वेदामध्येच आपल्याला माहिती आहे की दाशराज्ञ युद्ध यासारख्या 10 राजे विरुद्ध तो मला वाटतं सुदास राजा यांचं युद्ध याचा उल्लेख आपल्याला आलेला दिसतो. पुढे जाऊन महाभारत आणि रामायणापर्यंतही आपण येणारच आहोत. पण हे जे बोलतोय आपण इसवी सनाच्या पूर्वीची साधारणतः 15वं शतक 12वं शतक त्या कालखंडामधलं की जिथे उपजीविका ह्या वेगवेगळ्या प्रकारांनी करून लोक एकमेकांशी समन्वय ठेवून आपल्याला वागताना दिसतात. आणखीन थोड्या पुढच्या कालखंडामध्ये कदाचित निर्माण झालेला जो वेद आहे अथर्ववेद, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, मगाशीच मी तकमांचा उल्लेख केला तापाचा, त्याच्यावरच्या औषधी वनस्पतींचाही उल्लेख आपल्याला अथर्ववेदामध्ये आलेला दिसतो. इथे मला स्पेसिफिक शत्रू हा शब्द असल्यामुळे असं वाटलं की शत्रू पराजयाचं म्हणजे नक्की कोण शत्रू आहे यांचं, तर की ज्यांचा ते पराजय करू इच्छित आहेत. म्हणून मला हे सूक्त इथे घ्यावंसं वाटलं की नेच्छत शत्रू प्राशम, असं त्याचे सुरुवातीला सुद्धा हा शत्रू शब्द आलेला आहे आणि इथे सुद्धा मी तयाहम शत्रू साक्षे इंद्र हा सालावृकान इव या ओळीमध्ये सुद्धा शत्रू शब्द आलेला आहे. तर नक्की कोण यांचा शत्रू आहे, तर इंद्राने जसं सालावृका म्हणजे लांडग्यांशी इंद्राने जसा सामना केला तसं मी माझ्या शत्रूंना हरवेन असं या शत्रू पराजय सूक्तामध्ये इच्छा व्यक्त केलेली दिसते. पुन्हा एकदा मनुष्य आणि प्राणीची दृष्टी किंवा माणसाचे, इंद्र हा सुद्धा या काळामधला एक काय म्हणूयात आपण त्यांचा हिरो होता, जो असं वाटतं आपल्या ऋग्वेदाचा अभ्यास केला की
की हा खरंच मनुष्य होऊन गेलेला असणार आहे आणि नंतर काही कालखंडानंतर त्याला देवत्व प्राप्त झालेलं असणार आहे. कारण इंद्राचं बरंच त्याला अँथ्रोपोमॉर्फिक म्हणतात, खूप माणसासारखं त्याचं वर्णन बऱ्याचदा केलेलं आपल्याला दिसतं. त्याची दाढी कुठल्या रंगाची आहे, केस कुठल्या रंगाचे आहेत, तो कसं बोलतो, अशा अनेक गोष्टींमध्ये अगदी माणसासारखं वर्णन इंद्राचं केलेलं दिसतं. त्यामुळे मोस्ट लाईकली तो एक खरा व्यक्ती असेल आणि ज्याचं नंतर कालांतराने एका नायक आणि पुढे जाऊन देव बनलेल्या अशा देवामध्ये त्याचं परिवर्तन झालं असावं असं वाटतं. तर इंद्र जसं त्या लांडग्यांना हरवतो तसं मी माझ्या शत्रूंना हरवेन असं त्याने या अथर्ववेदाच्या सुक्तामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसतंय. आणखीन एक पुढं जी लाईन मी हायलाइट केलेली आहे, बोल्ड केलेली आहे त्याच्यामध्ये, तस्य प्राशम त्वम जही यो न इंद्र इंद्राभिदासते. आम्हाला जे कोणी अभिदासते, आम्हाला जे कोणी दास बनवताय, जे कोणी आम्हाला जिंकून घेताय, आम्हाला त्यांचे दास म्हणजे काय म्हणायचं आपण, त्यांची सगळी कामं आम्हाला करायला लागतात, आम्हाला आमच्या श्रमांचा मोबदला मिळणार नाही, अशी एक अत्यंत करुण अन्यायकारक अशी परिस्थिती निर्माण होईल. असे जे लोक आहेत त्यांचा तू इंद्रा नाश कर असं इंद्राला त्यांनी विनंती केलेली दिसते या सुक्तामध्ये. म्हणजे इथे वरच्या ओळीमध्ये आपण बघतोय की इंद्र आणि सालावृक म्हणजे इंद्र आणि लांडग्यांची लढाई दिसते. आणखीनही वेगवेगळ्या ठिकाणी अरसान कृण औषधे असं प्रत्येक शेवटी तुम्हाला त्याचं पालुपद दिसेल या सुक्ताचं. तर ते काय आहे अरसान कृण औषधे, तर औषधीला उद्देशून सुक्त आहे की ह्या लोकांच्या मधला जीवनरस, यांच्यामधलं तेज, यांच्यामधली शक्ती तू काढून घे, त्यांना निस्सत्व बनव अशी एक इच्छा व्यक्त करणारा असं हे सुक्त आहे. त्याच्यामध्ये हे योन इंद्राभिदासते, हे इंद्रा आम्हाला जे कुणी अभिदासते जे लोक आम्हाला दास्यामध्ये ठेवतायत, पारतंत्र्यामध्ये ठेवतायत, त्या लोकांना तू हरव अशी इंद्राला विनंती केलेली दिसते. म्हणजे एकीकडे आपण मगाशी ऋग्वेदाच्या संस्कृती बद्दल बोलताना असं म्हणालो की ही जी संस्कृती आहे याच्यात वेगवेगळे लोक वेगवेगळी कामं करतात, उपजीविका विविध प्रकारच्या करतात आणि साधारणतः समन्वयाने राहत असावेत, त्याच्याशिवाय एवढे उद्योगधंदे वेगवेगळे करणं शक्य नाही असं आपण म्हणतो. आता इथे आपल्याला अथर्ववेदामध्ये इतरही अनेक गोष्टी समन्वयाच्या किंवा संघर्षाच्याही दिसतील, पण इथे हे स्पेसिफिक जे उदाहरण घेतलेलं आहे, विशिष्ट उदाहरण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये इंद्राचा लांडग्यांशी संघर्ष दिसतोय, म्हणजे माणसांचा आणि प्राणीसृष्टीचा संघर्ष होताना दिसतोय आणि माणसांचा एकमेकांशी पण संघर्ष होताना दिसतोय. समन्वय अर्थातच असणारच त्याच्यामध्ये, कारण कुठलीही संस्कृती ही काही अशी फक्त एखाद्या सुक्तामधनं समजून घेणं, एखाद्या श्लोकात रुचेमधनं समजून घेणं हा अगदीच तोकडा आणि तुटपुंजा उपाय आहे. पण तरी सुद्धा आपल्याला एक साधारणतः काय तासभर 50-55 मिनिटांच्या अवधीमध्ये जे बोलायचे त्यासाठी याला कोणी चेरी पिकिंगही म्हणू शकतं की सोयीचे पुरावे घेतले, पण जे ह्या व्याख्यानाचा जो मला सूत्र जे महत्वाचं वाटलं समन्वयाचं आणि संघर्षाचं, त्या दृष्टीने आवश्यक असा पुरावा म्हणून मी हे विशिष्ट दाखले इथं घेतलेले आहेत की ज्यामध्ये अथर्ववेदाच्या संस्कृतीमध्ये आपल्याला इथं आधीच्या सूक्तामध्ये एक संघर्ष दिसतोय माणूस आणि प्राणीसृष्टी आणि माणसांमध्ये सुद्धा. त्याच अथर्ववेदाच्या संहितेमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे समन्वय सुद्धा आहेच. इथे आपल्याला तिसऱ्या पुढच्या कांडामध्ये असं दिसतंय की विविध देवतांना अशी प्रार्थना केलेली आहे की काय काय आमचं चांगलं व्हावं, तर आमची जमीन चांगल्या पद्धतीने नांगरली गेली पाहिजे, आमचे बैल चांगले असले पाहिजे, आमच्यावरती वारा म्हणजे पाऊस थोडक्यात आणि सूर्य ऊन हे दोन्ही आम्हाला हविषा तोषमान आम्ही दिलेल्या आहुतीमुळे ते सुखी असले पाहिजे आणि सुपिप्पला औषधी कर्तमस्मे, आमच्या ज्या औषधी आमची जी पिकं आहेत ती सगळी चांगली फळं देणारी, चांगली कसदार अशी पिकं येऊ दे. शुनम म्हणजे चांगलं होणे, वाहा हा आम्हाला वाहून देणारे म्हणजे आमचे जे बैल आहेत त्यांचं भलं होऊ दे, आमच्या माणसांचं भलं होऊ दे. आमचा लांगल हा शब्द इथे फार गमतीशीर आहे अशासाठी की कुठल्याही आपल्याला जे संस्कृत वाटतात शब्द त्यांच्याशी जुळणारा हा शब्द नसून
म्हणून अनेक भाषाशास्त्रज्ञांचं आणि इतिहासकारांचं असं मत आहे की कृषी करणाऱ्या लोकांची एक वेगळी संस्कृती होती, त्यामधनं हे काही स्पेसिफिक शब्द कृषीच्या संस्कृतीशी जुळलेले हे या वैदिक लोकांनी आत्मसात केलेले दिसतात. त्यातला हा लांगल शब्द आहे, म्हणजे नांगर. आजच्याही आपल्या भाषेत त्याच्याशी खूप साम्य आहे, नांगराचं आणि लांगलाचं. तर हा लांगल म्हणजे नांगर. तो शुनम कृषत होता आणि चांगली जमीन आमची उकळून निघू दे अशी प्रार्थना करतात देवांना. शुनम वरत्रा बद्यंतम, रस्सीने चांगलं आम्हाला बांधता यावं. बैल बांधलेले असतील कदाचित, आणखीन ते इतर काही त्यांची उपकरणं असतील शेतीची, ती चांगली बांधली जायला हवी. चाबूक जो आहे तो चांगला फडकला पाहिजे, जोरात वाजला पाहिजे, म्हणजे आमचे बैल जोरात त्यांना प्रेरणा मिळेल, पुढे जातील असं. तर ह्या सगळ्याचा इत्यर्थ असा की अथर्ववेदाच्याही संस्कृतीमध्ये, जसं इतरही विविध आपल्याला साहित्यिक पुराव्यांमध्ये दिसतं, की दोन्ही सूत्र आपल्याला समांतर जाताना दिसतात. एकीकडं माणसाचा प्राणीसृष्टीशी संघर्ष होतोय, दुसरीकडे मगाच्या सूक्तात आपण बघितलं माणसाचा माणसांशीच संघर्ष होतोय एकमेकांशी, आणि तिसरीकडे हे एका शेती करणाऱ्या, जमीन नांगरणाऱ्या, पिकाची वाट पाहणाऱ्या, त्याच्यासाठी एका जागी राहणाऱ्या अशा स्थिर झालेल्या संस्कृतीचं निदर्शक असणारे असे अनेक आपल्याला ऋचा अथर्ववेदामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणजे जे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं केलं जातं की अमकी लढाई झाली, त्याच्यानंतर तमकी लढाई झाली, त्याच्यानंतर तमकी लढाई झाली, आणि या दरम्यानच्या काळामध्ये पटपट काहीतरी संस्कृतीमध्ये विशेष न सांगण्यासारख्या गोष्टी, म्हणजे काहीच विशेष घडत नव्हतं. ही लढाई आणि ती लढाई यांच्यामध्येच खरा म्हणजे इतिहास आहे. तसं नसून बराच मोठा कालखंड इतिहासाचा या अशा समन्वयाच्या, शांततेच्या, पीस टाइम ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, ह्या गोष्टींमध्ये व्यतीत होत असतो. आणि मग कधी कधी कुठे कुठे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष दिसतात. पण म्हणून संघर्षच नाही असं माझं म्हणणं नाही, पण संघर्ष हा तात्कालिक स्वरूपाचा नसून लॉंग टर्म एका सातत्यशील अशा स्थायी स्वरूपाचा संघर्ष असतो. माणसाचा पर्यावरणाशी संघर्ष असू शकतो, प्राणीसृष्टीशी असू शकतो, एकमेकांशी संघर्ष असू शकतो, स्वतःचा स्वतःशी मनातल्या मनात तात्विक स्वरूपाचाही संघर्ष असू शकतो, जो पुढे आपल्याला अर्थात बौद्ध आणि जैन विचारांचा आपण तिथपर्यंत पोहोचू तेव्हा आपल्याला त्याचाही विचार करता येईल. मुद्दा असा की हे संघर्ष आणि समन्वय आपल्याला कुठलाही साहित्यिक पुरावा प्राचीन भारताच्या इतिहासामधला आपण घेतला, पुरातत्वीय पुरावा घेतला, नाणी पाहिली, तरी त्याच्यामध्ये आपल्याला ही दोन्ही सूत्र दिसतात. सोकॉल्ड जे म्हणजे सोकॉल्ड नव्हे, इंडो ग्रीक जे राजे होते, जरी मी इथे चित्र दिलं नाहीये पण आता मला बोलताना आठवलं, इंडो ग्रीक राजांची नाणी आपल्याला अनेकदा सापडतात. म्हणजे कनिष्ठाचं नाव आपल्या सगळ्यांना त्यातलं माहिती असतं. तर ह्या राजांची नाणी, आता हे लोक तर आले मुळामध्ये ग्रीक संस्कृतीचे पाईक असणारे, मग नंतर इथल्या काही लोकांना त्यांनी राज्य करण्यासाठी जसं सुभेदार असतात तसं गव्हर्नर म्हणून नेमलं. पण ह्या संस्कृतीमध्ये खरं तर संघर्षाची आपल्याला अधिक शक्यता दिसण्याची असायला हवी होती. पण त्यांची नाणी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये समन्वयाचं खूप चांगलं आपल्याला उदाहरण दिसतं. म्हणजे काय, तर त्या नाण्यामध्ये ग्रीकही भाषेमध्ये गोष्टी लिहिलेल्या असतात आणि ब्राह्मी लिपी मधली किंवा तत्कालीन आणखीन जी कुठली असेल, समजा मोस्ट लाईकली करोडकी असेल, पण मला त्या विषयामध्ये खूप गती नाहीये त्यामुळे मी बोलत नाही. पण स्थानिक भाषेचा आणि ग्रीकांची जी भाषा आहे त्या भाषेचा दोन्हींचा समन्वय आपल्याला त्या एका नाण्यावरती सुद्धा दिसतो. की राजाचं चित्र असेल समजा त्यांनी त्याच्यावरती बिंबवलेलं, आणि एकीकडे ग्रीक भाषेमध्ये लिहिलेलं असतं, दुसरीकडे जसं आज आपल्या नाण्यांमध्ये नोटांमध्ये देशात जेवढ्या जेवढ्या भाषा बोलल्या जातात ते सगळ्या आपल्याला त्या एका नोटेवरती दिसतात. तसं या सगळ्यांना समान स्थान आहे हे दर्शवण्याचं, समन्वयाचं असं ते एक रूप आपल्याला नाण्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा दिसतं. हे अर्थात मी बोलते ते इसवी सनाच्या पूर्वीची 3रं-4थं शतक, 2रं शतक याच्याबद्दल बोलते. अथर्ववेदाच्या पुढे साहित्यिक परंपरा, वाङ्मयाची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर मग अशी जसं म्हणलं की एवढे सगळे उद्योगधंदे आपल्याला दिसतात, त्या अर्थी
लोक सातत्यपूर्ण अशा काही ऍक्टिव्हिटीज, उपजीविकेचे त्यांचे उद्योग हे करत असणार. तसं इथे छांदोग्यामध्ये मला हा एक मेटलर्जीचा उल्लेख आढळला की धातू वेगवेगळे आणि त्यांची नावं आणि त्यांचे उपयोग याच्याबद्दल छांदोग्य उपनिषदामध्ये काहीतरी म्हटलेलं आहे. या उपनिषदाचा काळ साधारणतः इसवी सन पूर्व 800 ते 600 असं. हे उलटे आकडे आहेत कारण हे निगेटिव्ह इयर्स मध्ये आहेत ना, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वीचे असल्यामुळे ते आपलं वय कसं असतं, समजा माझा जन्म 1971 आणि आज 2021 आहे, म्हणजे मी 50 वर्षांचे, 71 ते 21 असं आपण म्हणू. पण हे कालखंड जो इसवी सनाच्या आधीचा आहे तो उलटा मोजला जातो. त्यामुळे इसवी सन पूर्व 800 ते 600 असं या कालखंडाची आपण गणना करत असतो. तर छांदोग्य उपनिषदामध्ये वेगवेगळ्या ह्या धातूंचा आपल्याला उल्लेख केलेला दिसतो की आपण त्याला मराठीत डाग देणे असं म्हणतो. काही तुटलं तर त्याला डाग देतो. तसं ते म्हणतात की सोनं जर सांधायचं झालं तर एक विशिष्ट प्रकारचा क्षार असतो, त्याला त्यांनी लवण असा शब्द वापरलाय. पण म्हणजे ते खाण्याचं मीठ नव्हे, वेगळ्या प्रकारचा क्षार, त्याची आपल्याला गरज असते. चांदीला जोड द्यायची झाली तर सोन्याची गरज असते. असं करत 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 ते चांबड्याच्या जोडासाठी लाकूड वापरण्यापर्यंत जाऊन पोचलेले दिसतात. मुद्दा इथे असा की एखाद्या संस्कृतीमध्ये विविध धातूंचं, त्या धातूंची तोडमोड होणं, त्यांचं सांधलं जाणं याबद्दलचं ज्ञान एका ठिकाणाहून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, एका समुदायाकडून दुसऱ्या समुदायाकडे जर जायचं झालं तर ती संस्कृती ही अनेक पातळ्यांवरती एकमेकांशी समन्वयाने वागणाऱ्या लोकांची संस्कृती असणंच गरजेचं आहे. नाहीतर मला जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला देणार नाही, तुम्हाला जे ज्ञान आहे ते तुम्ही मला देणार नाही, जर आपल्यामध्ये संघर्ष असेल तर. पण जेव्हा समन्वय ही एक अंगभूत अशी प्रवृत्ती असते बऱ्याच प्रमाणामध्ये, तेव्हा आपल्याला ही अशा गोष्टींचं ज्ञान लोकांना झालेलं दिसतं. त्यामुळे त्या दृष्टीने हे मेटलर्जीचं ज्ञान किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टींना जोड कसा द्यायचा, तंत्रज्ञान म्हणूयात आपण, हे तंत्रज्ञानाची माहिती ज्या अर्थी या काळामधल्या लोकांकडे आहे त्या अर्थी ते एकमेकांशी, आता पुन्हा समन्वय हा मी एकदम सकारात्मक अर्थाने पण शब्द वापरत नाहीये, अनेकदा ही देवघेव असते, मी तुला हे देतो त्याच्या बदल्यात तू मला दे. जसं आपल्याला आधुनिक काळातली खरं इथे उदाहरण द्यायची गरज नाहीये. आपल्याला माहितीये की जर का आपल्याला एकमेकांशी शांततेमध्ये राहायचं असेल तर थोडं बहुत आपण दुसऱ्याकडनं काहीतरी घेतो आणि त्याला त्याच्या बदल्यामध्ये देतो. तसं हे ज्ञान सुद्धा त्यांनी कदाचित एकमेकांशी आधीच्या झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एकमेकांशी एक्सचेंज केलेलं असू शकतं. म्हणजे संघर्ष नाहीच आहे, सगळं गोड गोड चाललंय असं अजिबातच नाही. पण समन्वय हा जास्ती प्रमाणामध्ये असतो जेव्हा एखादी संस्कृती आपल्याला कंटिन्युअसली सातत्याने प्रवाहित होताना दिसते. एवढं मला ह्याच्यामधनं सांगायचं या उदाहरणामधनं विशेषतः. याच्यानंतर जेव्हा आपण म्हणजे मगाशी सांगितलं छांदोग्याचा कालखंड इसवी सनाचं 800 ते 600 साधारणतः हे हा कालखंड. जेव्हा आपण जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाचा विचार करतो, इसवी सनाचं 6वं 5वं 4थं शतक, शिवाय लोकायतही विचार आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो, तर तात्विक संघर्ष आणि समन्वय दिसतो, आत्मिक संघर्ष आणि समन्वय दिसतो आणि एका मोठ्या पातळीवरचा सामाजिक असा संघर्ष आणि समन्वय सुद्धा आपल्याला प्राचीन भारतामध्ये घडताना दिसतो, म्हणजे उभा राहताना दिसतो. कसं काय, तर आपल्याला माहितीये जैन आणि बौद्ध तत्वज्ञानांचा दोन्ही एक मूलाधार म्हणजे अहिंसेचं तत्वज्ञान आहे. तर ही अहिंसा अचानक चला आता आपण अहिंसा सांगायला सुरुवात करूया असं म्हणून खूप लोक त्याच्या मागे तो विचार आत्मसात करतायत असं होत नसतं. जेव्हा एखादा विचार तेव्हाच हिट होतो, एखादा विचार हा तेव्हाच खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये आत्मसात केला जातो जेव्हा त्याची गरज असते. तर ह्या जैन आणि बौद्ध विचारांना अहिंसेच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर त्या काळच्या म्हणजे इसवी सन पूर्व 5वं शतक आणि पुढे ह्या काळामध्ये जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याला ऍक्सेप्टन्स मिळाला, इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे विचार लोकांनी आपलेसे केले,
लोकप्रिय झाले विचार, त्याचा अर्थ त्यांची गरज त्या काळच्या समाजामध्ये निर्माण झालेली होती. आणि इथे आपल्याला सर्वांना माहीतच असेल की यज्ञ संस्था नावाची जी गोष्ट आहे त्यामधून झालेलं लोकांचं शोषण. उद्या तुम्हाला जर कोणी म्हटलं की धर्मासाठी तुम्ही सातत्याने रोज 1-2 हजार रुपयांची नोट जाळली पाहिजे तरच आपल्याला धर्म हा तुम्हाला मोक्षाप्रत नेईल, तर आपण म्हणू की नाही बाबा मला एवढं परवडणार, रोज 2,000 रुपये जाळले आणि जी मुक्ती किंवा मोक्ष किंवा काय जे मिळायचं ते मिळणार असेल तर मला काही ते शक्य नाहीये, आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तर तसं जेव्हा यज्ञामध्ये पशूंची हिंसा करणं हे आर्थिकदृष्ट्या ह्या एकेकाळी जेव्हा त्या पशुपालकांची संस्कृती होती, एवढा मोठा कळप आहे गाईगुरांचा, त्याच्यामधली एखादा प्राणी आपण यज्ञामध्ये आहुतीसाठी मारला तर काही हरकत नाही, अशी स्थिती होती. अजापुत्रम बलिम दद्यात असं तेव्हा म्हणायचं, म्हणजे तो मेंढरू एखादं मारलं तरी काही हरकत नाहीये. पण आता जेव्हा समाज हळूहळू आपल्याला दिसतं की शेतीमध्ये स्थिर झालेला आहे, तेव्हा शेतकऱ्याला आपली गुरं, गाई, मेंढरं असतील काही, ते प्राणी किती प्राणप्रिय असतात हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आपण आजही कृषी संस्कृतीशी नाळ जुळलेली माणसं. त्यामुळे जेव्हा भारतीय उपखंडामध्ये शेती हा प्रमुख उद्योग व्हायला लागला, तेव्हा अर्थातच हा जुना विचार जो आहे ज्यामध्ये पशुला बळी देणं हा आधार असणारी यज्ञसंस्था खूप महत्वाची होती, तेव्हा तो विचार कालबाह्य होणं हे निश्चितच होतं. आणि जैन आणि बौद्ध तत्वज्ञानामुळे आपल्याला तो एक तात्विक संघर्ष होऊन, हिंसा विरुद्ध अहिंसा असा तात्विक संघर्ष होऊन त्यातून एक समन्वयाचा विचार पुढे आलेला दिसतोय की ज्यातून बौद्ध आणि जैन तत्वज्ञानातलं अहिंसेचं तत्व खूप मोठ्या प्रमाणात भारतीय उपखंडामध्ये आणि बाहेर सुद्धा विशेषतः बौद्ध धर्माच्या संदर्भामध्ये लोकप्रिय झालेलं दिसतं. तसाच एक आत्मिक पातळीवरचा संघर्ष असतो की मी नक्की काय केलं पाहिजे, आणि सामाजिक पातळीवरचा संघर्ष असतो की उदाहरणार्थ बुद्धिझम मधला बौद्ध विचारातलं उदाहरण घ्यायचं झालं तर थेरी, म्हणजे ज्या स्त्रियांना मोक्षप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी भिक्षू संघामध्ये प्रवेश करावा की न करावा याबद्दल एक सामाजिक अशा स्वरूपाचा संघर्ष गौतम बुद्धांच्या मनामध्ये आणि त्या संघामध्ये सुद्धा उपस्थित झालेला आपल्याला दिसतो, जेव्हा आपण ते त्रिपिटकांमधले विविध विचार वाचतो तेव्हा लक्षात येतो. परंतु त्याच्यामधून गौतम बुद्धांनी विचार करून चर्चेच्या मार्गाने प्रश्न सोडवून त्या भिक्षुणींच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी नंतरच्या काळामध्ये हळूहळू जसे अनुभव येत गेले तशी काळजी घेऊन त्यांनी स्त्रियांना सुद्धा संघामध्ये, त्या संगम शरणम गच्छामी मधला जो संघ आहे त्या संघामध्ये प्रवेश दिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे तात्विक, आत्मिक, सामाजिक अशा अनेक पातळ्यांवरचे संघर्ष आणि समन्वय हे आपल्याला जैन आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या माध्यमामधनं भारतीय इतिहासामध्ये उभे राहिलेले दिसतात. त्याच्या थोडं पुढच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 400 ते इसवी सन 400 या काळात साधारणतः महाभारताची मोठा पिरियड आहे, 800 वर्षांचा पिरियड आहे, इसवी सनाच्या आधीची 400 आणि पुढची 400 म्हणजे. तर या महाभारताच्या रचनेमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे संघर्ष दिसतात, ज्यात ही एकलव्याची छोटी कथा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे सांगणार नाही. पण हा जन्मजात श्रेष्ठत्व की त्या द्रोणांनी ज्याला वचन दिलेलं होतं की तुझ्याहून कोणी श्रेष्ठ धनुर्धर होणार नाही, अशा त्या अर्जुनाला जे श्रेष्ठत्व मिळायला हवं ते जन्माने मिळायला हवं की कौशल्यामुळे मिळायला हवं, हा एक मूल्यांचा संघर्ष, जाती व्यवस्थेचा आणि जन्मजात उच्च नीचतेच्या संकल्पनांचा संघर्ष आणि असे अनेक, इव्हन पर्यावरणाशी संघर्षही आपल्याला माहिती आहे, खांडववन जाळूनच पुढे त्यांना जावं लागलं. तर असे अनेक संघर्ष आपल्याला या महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये सुद्धा होताना दिसतात. या सर्व अशी अनेक आपण उदाहरणं देत राहू शकतो, परंतु कुठेतरी थांबणं या दृष्टीने सगळ्या दाखल्यांमधनं एकदम सत्व काढायचं म्हटलं, त्यातून एक अतिशय महत्वाचा असा विचार मांडायचा झाला तर तो काय होऊ शकतो. तर मला असं वाटतं की हा गौतम बुद्धांचा जो विचार आहे तो ह्याच्यामधनं आपल्याला एक दिशादर्शक ठरू शकतो की अत्तदीपा विहरत अत्तसरणा अनन्य सरणा, दुसरा कुणीतरी मार्ग दाखवेल अशा आशेवरती राहणं सोडून द्या. एखादं द्वीप, अत्तदीपा, आत्मद्वीप
तुम्ही बेट असल्यासारखं, चारी बाजूने असू देत पाणी, कोणी नसू देत तुम्हाला, परंतु तुम्ही अत्तदीपा विहार करा, आनंदाने राहा. कसे राहा? एखाद्या बेटासारखे. आणि आत्मसरण, आत्म्यानेच तुम्हाला म्हणजे स्वतःहूनच तुम्हाला ती सरण म्हणजे सरणी, रस्ता हा तुम्हाला सापडला पाहिजे. दुसऱ्या कोणी सांगितलेल्या रस्त्यावरती तुम्ही यांनी मला सांगितलंय, त्यांनी सांगितलंय, ते गुरु आहेत, ते मोठे आहेत, आणखी राजे आहेत, असा विचार करायची काही गरज मला गरज नाहीये, असं ह्या महापरिनिब्बाण सूक्तामध्ये आपल्याला गौतम बुद्धांचा विचार मांडलेला दिसतो. मला असं वाटतं की आपण या व्याख्यानाची सुरुवात जी केली होती ती विवेका च्या विचारापासून केलेली होती, की चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करणं आणि त्यासाठीची विवेक बुद्धी आपल्या मनामध्ये जागते ठेवणं. आणि त्याचा एक धागा या महापरिनिब्बाण सूक्तामधल्या तुम्ही स्वतःचा मार्ग शोधला पाहिजे, इथे जो आपला विवेक बुद्धीवरती विश्वास आज आपण ठेवा म्हणतो, किंवा डॉक्टर दाभोळकरांनी आपल्याला करके देखो म्हणून सांगितलेलं, तुम्ही स्वतः हे करून पाहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये कोणीतरी येईल आणि मला मदत करेल हा विचार न ठेवता आपण आपला मार्ग शोधला पाहिजे. ह्या शिकवणीपाशी येऊन एक प्राचीन भारतामधल्या संघर्ष आणि समन्वयांचा विचार थांबवावा असं मला वाटतं. सूत्र असं की संघर्षही राहिलेले आहेत प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये, परंतु समन्वयही राहिलेला आहे. दोन्हीमधनं आजच्या दृष्टीने आपल्याला काय महत्वाचं वाटतं ती शिकवण अर्थातच आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या भरोशाने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विवेकाच्या मार्गाने समजून घ्यायचे, आत्मसात करायचे. इथे मी थांबते. मला वाटतं की आणखीन प्रश्नोत्तरांमध्ये कोणाला काही याबद्दल किंवा वेगळे विचार मांडायचे असतील तर मांडू शकतो आपण. मनापासून धन्यवाद.